चाललाय ॲसिडिटी कदाचित हा कॅन्सर असू शकेल. हो. जसं मी सांगितलं लाईफस्टाईल चेंजेसमुळे बॅरेट इसोफेगस किंवा क्रोनिक रिफ्लक्स ज्याला म्हणतो हो, हो, गॅस्ट्रोइसोफेजियल हो, रिफ्लक्स हो. म्हणतो. म्हणजे त्याच्याकडे इतकं दुर्लक्ष होतं, की ते नंतर आपल्याला कळतं. कॅन्सरमध्ये यांचं रूपांतर होऊ शकतो. सो कुठलेही सिम्प्टम्स जे 3 किंवा 3 आठवड्यापेक्षा जास्त असतात. कॅन्सर डिटेक्ट व्हायला खूप लेट होतो. कॉन्स्टिपेशन 3 आठवड्यापेक्षा जास्त आहे. तोंडामध्ये कुठेतरी अल्सर आलेला आहे, जो 3 आठवड्यापेक्षा जास्त आहे, पण भरत नाहीये हो. किंवा ब्रेस्टमध्ये कुठे गाठ आहे, जी 3 आठवडे झाले तरी छोटी होत नाहीये किंवा वाढते. खूप ॲसिडिटी सेल्फ डायग्नोस आहे. करेक्ट. पोटदुखी ही खूप सेल्फ डायग्नोस आहे. नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते ब्रेन वाईज विथ डॉक्टर पल्लवी प्रसादमध्ये. आणि आज आपल्याकडे आलेले आहेत स्टुडिओमध्ये डॉक्टर क्षितिज मनेरीकर, कन्सल्टंट ऑन्कोलॉजिस्ट आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन सर आहेत. सर गॅलेक्झी हॉस्पिटलला कार्यरत आहेत आणि मल्टिपल सगळे जेवढेही टर्शरी केअर सेंटर्स आहेत आपल्या पुण्यात, तिथे सर कन्सल्टंट म्हणून अवेलेबल आहेत. पण बऱ्याचदा काही कॅन्सर डिटेक्ट व्हायला खूप लेट होतो. तुम्ही जसं मगाशी म्हणले, की कोलोरेक्टल जो आहे तो मोस्टली खूप लास्ट स्टेजलाच कळतो. तर लवकर डिटेक्ट करू शकतो का? आणि काय कारण आहेत, की लेटच ते डायग्नोस होतात? असं नाहीये की हे डिलेड कोलोरेक्टल नेहमी डिलेडच होतात असं हो, काही हो. नाहीये. पण ॲक्चुअली सर्वसाधारणपणे आपण बघितलं तर आपली लार्ज पॉप्युलेशन हे रुरल एरियामध्ये राहते. हो, जिकडे लोकांना एकतर तेवढं नॉलेज नाहीये, की कुठल्या कॅन्सरचे कुठले सिम्प्टम्स असू शकतात. हो, म्हणजे आजही गावातल्या लोकांना पोटात कुठेही दुखतं तर हेच वाटतं, की अपेंडिक्स असू शकतं. हो, अरे हो, डाव्या बाजूला दुखतं तरी अपेंडिक्स कसं असू शकेल? हो. ते पण लोकांना सर्वसाधारणपणे किंवा उलट्या होतात तर हां, त्याला फूड पॉइझनिंग झालेलं आहे किंवा हं, अन्नामध्ये काहीतरी खाण्यामध्ये वेगळं आलेलं हं, आहे. हं. तर कुठलेही सिम्प्टम्स मी नेहमी सांगतो, की कुठलेही सिम्प्टम असू देत, अगदी तोंडापासून म्हणजे जिभेच्या कॅन्सरपासून संडासच्या कॅन्सरपर्यंत. कुठलीही गोष्ट ॲबनॉर्मल आहे, जी 3 किंवा 3 आठवड्यापेक्षा जास्त कंटिन्यूअस चालत आहे. म्हणजे लूज मोशन 3 आठवड्यापेक्षा जास्त आहेत. कॉन्स्टिपेशन 3 आठवड्यापेक्षा जास्त आहे. तोंडामध्ये कुठेतरी अल्सर आलेला आहे, जो 3 आठवड्यापेक्षा जास्त आहे, पण भरत नाहीये हो. किंवा ब्रेस्टमध्ये कुठे गाठ आहे, जी 3 आठवडे झाले तरी छोटी होत नाहीये किंवा वाढतच झालेली हं. आहे. संडासच्या जागेतून रक्त जात आहे हो. किंवा ॲसिडिटी आहे, जे आपण मोस्ट कॉमन म्हणतो, की बरेचसे लोकं म्हणतात 5-5, 6-6 महिने, वर्ष-वर्ष मला ॲसिडिटीचा त्रास आहे. अरे त्रास आहे, पण हे तुम्ही स्वतःहून सेल्फ डायग्नोस केलं आहे? कुठल्या डॉक्टरने डायग्नोस केलेलं आहे? का तुम्ही स्वतःलाच लेबल करून चाललात ॲसिडिटी? कदाचित हा कॅन्सर असू शकेल. हो. जसं मी सांगितलं लाईफस्टाईल चेंजेसमुळे बॅरेट इसोफेगस किंवा क्रोनिक रिफ्लक्स ज्याला म्हणतो हो, हो, गॅस्ट्रोइसोफेजियल हो, रिफ्लक्स हो. म्हणतो. हे क्रोनिक रिफ्लक्स कालांतरानंतर वर्षानुवर्षानंतर जाऊन कॅन्सरमध्ये यांचं रूपांतर होऊ शकतो. सो कुठलेही सिम्प्टम्स जे 3 किंवा 3 आठवड्यापेक्षा जास्त असतात, ते कोणीही त्याच्याकडे दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. सो बेसिकली एक म्हणजे दुर्लक्ष करणं, हं. की योग्य वेळी डॉक्टरला न न दाखवणं. दाखवणं. त्याच्यानंतर अनफॉर्च्युनेटली बऱ्याच वेळा जरी पेशंट योग्य वेळेत पोहोचला तरी तो योग्य डॉक्टरकडे पोहोचत नाही. हो. म्हणजे टर्शरी केअर किंवा त्याच्या खालच्या कुठल्या सेंटरकडे पण तुम्ही ॲटलीस्ट जाणं गरजेचं आहे, ते करेक्ट. पण नाही जात. रेफरिंग आपल्याकडे प्रॉपर व्हायला पाहिजे, की कुठे ना कुठेतरी प्रत्येक डॉक्टरनी हे ॲक्सेप्ट केलं पाहिजे. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू ऑल. बट आता समजा मी कुठल्यातरी गावामध्ये प्रॅक्टिस करणारा डॉक्टर आहे, तर मला हे कळणं गरजेचं आहे, की माझं नॉलेज हे लिमिटेड आहे हो, आणि मला कुठलातरी पेशंट माझ्याकडे वारंवार एखादी कंप्लेंट घेऊन येतो आहे हो. आणि ते कंप्लेंट माझ्या कुठल्याही औषधांनी, व्हॉटएव्हर इंजेक्शन, टॅब्लेट्सनी जर व्यवस्थित होत नाहीये, हं. तर मी या पेशंटला माझ्याकडून पुढच्या डॉक्टरकडे पोहोचवणं फार गरजेचं आहे. गरजेचं आहे. करेक्ट. ही चेन जी आहे ती फार महत्त्वाची आहे. मी नेहमी सांगतो, की तो पेशंट गावातून प्लेसवरती, तालुक्यातून शहरामध्ये जर पोहोचला नाही, हं. तर कदाचित तो जो पेशंट आहे ते तिथेच ट्रीट होत राहणार. महिना, 2 महिने, 6 महिने जाणार आणि डेफिनिटली जेव्हा त्या त्या पेशंटला लक्षात येईल, की आपल्याला इथे काही उपचार मिळत नाहीये किंवा मला हो, बरं वाटत नाहीये किंवा तो डॉक्टर सांगेल, "नाही बाबा, आता एक काम कर जा." हो. तेव्हा कदाचित खूप उशीर झालेला असेल. पहिली स्टेजचा कॅन्सर कदाचित 3ऱ्या स्टेजमध्ये गेलेला असेल, एडव्हान्स असलेला असेल. सो हे एक्सेप्ट करणं प्रत्येक डॉक्टरनी, मग कुठेही असू दे, नॉट नेसेसरी फक्त गावामध्ये, बरोबर, शहरामध्ये बरोबर. सुद्धा, की जी गोष्ट आपल्या ह्याच्यानी होत नाहीये, आपण आपल्यापेक्षा सुपिरियर डॉक्टरना, कॅन्सर तज्ञांना किंवा त्याचे स्पेशलिस्ट डॉक्टरना तुम्ही वरती रेफर करणं फार गरजेचं आहे. हे तुम्ही जसं दुसरं कारण म्हटलं आहे. मगाशी 3 आठवडे, की 3 आठवडे जर ते सिम्प्टम कमी झालेले नाही कुठल्या औषधाने, तर तुम्ही नेक्स्ट स्टेपला लगेच गेलं करेक्ट, पाहिजे. करेक्ट. तर ही मोजमाप हा चांगला आहे, की 3 आठवडे तुम्ही वाट बघायला पाहिजे. आणि सतत आहे, वर्ष झाले, 2 वर्ष झाले, तर तुम्ही नक्कीच त्याच्याकडे बघितलं मग पाहिजे. सेल्फ डायग्नोस कोणी करू नये कुठल्याही आणि करेक्ट, मोस्ट करेक्ट. कॉमनली जसं आपण म्हणतोय, की ॲसिडिटी आणि एक्झॅक्टली खूप ॲसिडिटी. सेल्फ डायग्नोस आहे. करेक्ट. पोटदुखी ही खूप सेल्फ डायग्नोस आहे. जेवण झाल्यावर पोट दुखतं. हां, माझं असंच दुखतं. म्हणजे त्याच्याकडे इतकं दुर्लक्ष होतं, की ते नंतर आपल्याला कळतं. बरोबर ॲसिडिटी झालं, कॉन्स्टिपेशन. मला हो, कॉन्स्टिपेशनचा हो, त्रास आहे. हो, पण कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे तर हा कदाचित आतड्याचा कॅन्सर असू शकतो. हो. कारण की उजव्या आतड्याचा कॅन्सर आणि डाव्या आतड्याचा कॅन्सर यांचे सिम्प्टम्स वेगळे आहेत.
अल्टर्ड बाउल मूव्हमेंट ज्याला म्हणतो, म्हणजे कधी कॉन्स्टिपेशन होणं, कधी लूज लूज स्टूल होणं, वारंवार असं याच्यामध्ये बदलत राहणं. 2 आठवडे लूज मोशन होत आहेत, मग 2 आठवडे कॉन्स्टिपेशन होत आहेत. सो हे आणि डोक्यात हे कशानेही बरं होत नाहीये. नाही होते बरं. तर हे हो, लक्षात येणं गरजेचं आहे, की हे काहीतरी ॲबनॉर्मल आहे हो. आणि आपल्याला याच्याबद्दल जाऊन कोणाला तरी दाखवणं गरजेचं आहे, जिथे आपलं योग्य डायग्नोज वेळेत करणं निदान होईल. गरजेचं आहे. बरोबर, करेक्ट. कारण हा सगळ्यात जास्त कॉमन फॅक्टर आहे लूज मोशन आणि कॉन्स्टिपेशन, की ज्याच्याकडे खूप दुर्लक्ष होतं. करेक्ट. तर आता आपण नेक्स्ट जसं आहे, की स्क्रीनिंग आपण कुठल्या-कुठल्या बेसिक करून घ्यायला पाहिजे. अर्ली पण किंवा आपल्याला डाऊट आला की पण. तर साधारणपणे आपण रफली मोजमाप केलं तर सगळ्या कॅन्सरच्या नॉर्मल पेशंटमध्ये ज्या स्क्रीनिंग सुरू होतात, त्या 40 नंतर सुरू होतात. हो, म्हणजे इथे मी अनुवंशिक कॅन्सरबद्दल बोलत नाही. नाही. सो 40 नंतर साधारणपणे आपले कॅन्सरच्या स्क्रीनिंग सुरू होतात. ज्या आत्ता वर्ल्ड वाईड कॅन्सरच्या स्क्रीनिंग्ज आहेत हं. अवेलेबल किंवा ज्या NCCNनी हे केलेले आहेत, त्याच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सरमध्ये सुरू होतो. सो 40 नंतर प्रत्येक स्त्रीने ॲटलीस्ट 2 वर्षातून एकदा मॅमोग्राफी केली पाहिजे. त्याचबरोबर ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन हे तर मी प्रत्येकाला सांगतो, अगदी लहान वयामध्ये. कारण की आता खूप चेंजिंग बदललंय. हो, ट्रेंड्समुळे हो. म्हणजे मी 22 अर्ली वर्षाच्या मुलींचं सुद्धा ब्रेस्ट कॅन्सरचं हो, ऑपरेशन हो. केलेलं आहे. सो मासिक पाळी सुरू झाल्यानंतर, मेन्स्ट्रुअल सायकल सुरू झाल्यानंतरच ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन हे आपण प्रत्येक बाईच्या, मुलीच्या डोक्यामध्ये बिंबवलं आणि पाहिजे, की त्यांना हे शिकवलं मस्ट गेलं आहे. पाहिजे. एक्झॅक्टली करेक्ट, ते करेक्ट. मस्ट आहे. हो. सो 40 नंतर मॅमोग्राफी आपण सांगतो. त्याचबरोबर बायकांमध्ये ओव्हेरियन कॅन्सर करता आणि गर्भाशयाचा तोंडाचा म्हणजे सर्व्हिक्सच्या कॅन्सर करता सुद्धा असतं. सो आपण पॅप स्मिअर सांगतो, CA-125 सांगतो. साधारणपणे 1 वर्ष 2 वर्षातून एकदा तरी एक सोनोग्राफी करावी, ज्याच्यामध्ये आपल्या पोटामध्ये बेसिकली कुठेही काही आहे, आतड्यामध्ये सूज आहे, किडनीमध्ये आहे किंवा अंडाशयामध्ये आहे, हे लक्षात येतं. पुरुषांमध्ये मेनली लंग कॅन्सरशी रिलेटेड स्क्रीनिंग आपलं असतं. सो ॲटलीस्ट एक एक्स-रे केला पाहिजे 40शी नंतर. 40शीच्या आधीसुद्धा जर कंटिन्यूअस कोणामध्ये कफ असेल किंवा थुकीतून रक्त निघत असेल आणि स्मोकिंगची जास्त हिस्ट्री असेल, तर डेफिनेटली अशा लोकांनी तो केला पाहिजे. त्याच्यानंतर कोलोरेक्टल कॅन्सरबद्दल आपलं बोलायचं झालं, तर साधारणपणे जसं मी मगाशी सांगितलं, की संडासमध्ये रक्त आहे का? फिकल ऑकल्ट ब्लड टेस्ट ज्याला म्हणतो, ते आपण चेक केलं पाहिजे. कोलोनोस्कोपी केलं पाहिजे आणि अ, सगळ्या गोष्टी ज्या वेस्टर्न वर्ल्डमध्ये आहेत सांगितलेल्या, त्या सगळ्याच भारतामध्ये पॉसिबल आहेत किंवा जमतं असं नाहीये. पण एक सोनोग्राफी तर डेफिनिटली करू शकतो. माझं करू म्हणणं शकतो. असतं करेक्ट. ॲटलीस्ट सोनोग्राफी केली तरी कुठे आतड्याला सूज सोनोग्राफीमध्ये आहे का? आपल्याला सूज आहे का कळतं एक्झॅक्टली कुठे आणि ती सूज जर खूप दिवस जात नसेल, तर मग आपण स्कोपी कोलोनोस्कोपी करू करतो. शकतो. करेक्ट. कारण की कोलोनोस्कोपी सुद्धा असं आहे ना, की बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये असं आहे, की कोलोनोस्कोपीमध्ये खूप काही वेगळं आहे हो. किंवा आपण आतड्यातून स्कोप टाकणार आणि ते खूप दुखणार आणि सो ठीक आहे, एक सोनोग्राफी तरी ॲटलीस्ट करा तुम्ही 40शी हो, नंतर. हो, हो. मग मी प्रत्येकाला सांगतो, की तुम्ही जे रुटीन चेकअप करता, नुसतं ब्लड टेस्टचं का करता? ब्लड टेस्टमध्ये ठीक आहे, हे कॅन्सर मार्कर्स जे असतात, आता CA झालं, आतड्याच्या कॅन्सर करता CA मार्कर आहे, हो. पॅनक्रियाज करता CA-19 आहे, ओव्हरीज करता CA-125 आहे. त्याचबरोबर आपण सोनोग्राफी जर केली, हं. त्या सोनोग्राफीत काय ॲबनॉर्मॅलिटी असेल किंवा एक्स-रे केला, पुरुषांमध्ये सीरम PSA केला, त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल प्रोस्टेटचा कॅन्सर आहे का? करेक्ट. सो आपण पुरुषांमध्ये जर हे केलं, सेरम PSA केला, तर आपला प्रोस्टेटचा कॅन्सर कळू शकतो. बरोबर. सो सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सध्या तरी ॲटलीस्ट आपल्याकडे ब्रेस्ट कॅन्सर, लंग कॅन्सर, कोलोरेक्टल कॅन्सर म्हणजे आतड्याचा कॅन्सर, ओव्हेरियन कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर या सगळ्या कॅन्सरकरता स्क्रीनिंग आहेत. तर ते अवेअरनेस नक्कीच व्हायला अवेअरनेस पाहिजे, इज मस्ट. की प्रिव्हेन्शन म्हणून तुम्ही स्क्रीनिंग करणं हे खूप महत्वाचं आहे. तर स्क्रीनिंग म्हणजे की तुम्ही टेस्ट केल्या पाहिजे सोनोग्राफी वगैरे सारख्या ज्या अवेलेबल आहेत त्या. तर आता ज्याच्यासाठी नाहीये, की ज्याला स्क्रीनिंग अवेलेबल नाहीये, पण त्याचे कुठले सिम्प्टम असे असतात, की जे कॅन्सरशी रिलेटेड असतात? आता ॲक्चुअली प्रत्येक कॅन्सरचे सिम्प्टम हे वेगळे असतात. हो. सो तोंडाच्या कॅन्सरचे सिम्प्टम आपण सांगायचं झालं तर कुठलाही तोंडामध्ये व्रण येणं, हं. पांढरे चट्टे ज्याला ल्युकोप्लेकिया म्हणतो किंवा लाल हो. चट्टे एरिथ्रोप्लेकिया येणं, दात काही न करता ऑटोमॅटिकली हलायला लागणं, दातांमधून ब्लिडिंग होणं, गम्समधून ब्लिडिंग होणं किंवा आवाजामध्ये बदल येणं, तोंडाचं जे ओपनिंग असतं माउथ ओपनिंग ते हळू कमी येणं आणि हे सगळे डायरेक्टली रिलेटेड टोबॅकोशी आहे. टोबॅकोशी. सो ज्यांच्यामध्ये हे हिस्ट्री आहे आणि हे सिम्प्टम्स आहेत त्यांनी डेफिनेटली आपल्याला तोंडाचा हेड एंड नेकचा कॅन्सर सलायवा असू न शकतो. येणं पण एक आहे. करेक्ट. करेक्ट. जर खालती आलो तर आपण थायरॉइडचं म्हटलं तर कुठेही मानेवरती सूज दिसणं किंवा लॅरिंगशी म्हटलं तर आवाजामध्ये बदल होणं, हं. गिळताना खोकला लागणं किंवा गिळण्याला त्रास होणं हे लॅरिंगच्या कॅन्सरचे सिम्प्टम्स असू शकतात. जसं खालती आलो तर अन्ननलिका आपली ही 3 भागामध्ये अन्ननलिकेचा कॅन्सर डिव्हाईड असतो. अप्पर इसोफेगस, मिडल इसोफेगस, लोअर इसोफेगस. हं. पण मोठामोठी म्हणायचं झालं तर साधारणपणे स्टार्टिंगला सॉलिड फूड गिळायला त्रास होणं, की त्याच्यानंतर लिक्विड प्यायला सुद्धा त्रास होणं किंवा गिळताना दुखायला लागणं,
ठसका लागणं, आवाजामध्ये बदल येणं किंवा काही खाल्लेलं वरवरती सारखे येणं, उलट्या होणं हे साधारणपणे इसोफेगस म्हणजे अन्ननलिकेच्या कॅन्सरचे सिम्प्टम्स असू शकतात. तसं खालती येतो आपण जठराशी रिलेटेड म्हणजे स्टमकशी रिलेटेड कॅन्सर असतात. तर टिपिकल सायन्स असतात, की हळू ॲसिडिटी सुरू होते. त्याच्यानंतर पोटात दुखायला सुरुवात होतं. मग जेवण जात नाही आणि जेवण न झाल्याने ओव्हरऑल डाएट कमी झाल्यामुळे वजन कमी होतं. सो वजन कमी होणं, अनेमिया, अनोरेक्सिया म्हणजे भूक न लागणं आणि अस्थेनिया म्हणजे बारीक होणं. हे टिपिकल 3 सिम्प्टम्स आहेत, जे साधारणपणे स्टमकच्या जठरच्या कॅन्सरमध्ये लक्षात करेक्ट. येतात. अर्ली करेक्ट. सायन्समध्ये ज्याला आपण अर्ली सायन्स म्हणतो. म्हणू शकतो आपण. हो. जसं खालती येतो आतड्यांच्या कॅन्सरमध्ये, तर उजव्या आतड्याचे, मोठ्या आतड्याचे कॅन्सर आणि डाव्या आतड्याचे हे दोन्ही वेगळे आहेत. पण अल्टर्ड बाउल मूव्हमेंट ज्याला म्हणतो, म्हणजे कधी कॉन्स्टिपेशन होणं, कधी लूज स्टूल्स होणं किंवा संडास करताना दुखणं किंवा अचानक संडासमधून खूप जास्त रक्त जाणं किंवा कधी-कधी काळी संडास होणं. संडास करताना पोटात दुखणं किंवा पोटामध्ये कुठे गाठ आहे असं वाटणं, फुगवटा येणं, हे कोलोरेक्टल कॅन्सरचे सिम्प्टम्स असू शकतात. पॅनक्रियाटिक कॅन्सर किंवा गॉल ब्लॅडर कॅन्सर, लिव्हर कॅन्सर यांचे सिम्प्टम्स त्या सिम्प्टमशी ऑर्गनशी रिलेटेड असतात बेसिकली. पण वरच्या पोटाच्या भागामध्ये दुखायला लागणं किंवा जॉन्डिस होणं म्हणजे या तिन्ही याच्यामध्ये युज्युअली, कारण की हे तिन्ही हेपॅटो पॅनक्रियाटोबिलियरी जी सिस्टम आहे, आपली पित्तवाहिन्याच्या सिस्टमशी डायरेक्टली रिलेटेड आहे म्हटल्यानंतर जॉन्डिस होणं, ज्याला आम्ही ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस म्हणतो, कावीळ होणं, हे सिम्प्टम्स असू शकतात. आणि स्त्री अवयवांशी जर आपण म्हणालो खालती ओव्हेरियन एंडोमेट्रियल कॅन्सर किंवा सर्व्हायकल कॅन्सर, तर ओटीपोटामध्ये दुखणं किंवा मासिक पाळी संपल्यानंतर अचानकपणे योनिमार्गातून रक्त जाणं, जे कॉमन नाही आहे, ब्लीडिंग होणं किंवा इव्हन मासिक पाळी सुरू असताना मासिक पाळी म्हणजे मासिक पाळीचं वय आहे म्हणजे समजा 40शी मध्ये, पण मासिक पाळी नसताना सुद्धा कंटिन्युअसली ब्लीडिंग होत राहणं हं. आणि ओटीपोटामध्ये दुखणं किंवा कुठेतरी योनिमार्गाच्या तोंडापाशी सूज आलेली आहे किंवा गाठ आहे, हे कॅन्सर असू शकतात. आणि आता आपण अर्ली डिटेक्शनमध्ये म्हणजे एंडोस्कोपी, कोलोनोस्कोपी हेच करून आपण त्यांना डिटेक्ट करू शकतो. तर हे प्रिव्हेंट होतील का? म्हणजे जर आपण लवकरात लवकर कोलोनोस्कोपी करू शकलो, तर आपण प्रिव्हेन्शन म्हणून पकडू शकतो. 100% जसं मी सांगितलं स्क्रीनिंग ज्या कॅन्सरची स्क्रीनिंग आहे, त्या हो. स्क्रीनिंग कॅन्सरचे टूल्स जे आहेत, स्कोपी असू देत, एक्स-रे असू देत, सोनोग्राफी असू देत, मॅमोग्राफी असू देत, पॅप स्मिअर असू देत किंवा कॅन्सरचे ट्यूमर मार्कर असू देत, CA-125, CA-19, CEA हे सगळे जे आहेत, हे डेफिनिटली आपल्याला ॲडिटिव्ह इन्फॉर्मेशन देते. जर आपण कोणामध्ये कुठला पेशंट आपल्याकडे 40शी नंतर रेग्युलरली स्क्रीनिंगला येतो आणि 42 वर्षी आपल्याला जर आतड्यामध्ये कुठे एक पॉलिप दिसला, हो. म्हणजे ज्याला आपण सोप्या भाषेमध्ये चामखेळ म्हणतो. जर आतड्यामध्ये पॉलिप दिसला कोलोनोस्कोपी करताना आणि आपण जर ते दिसला म्हणून आपण काढलं आणि त्याच्यात कॅन्सर आला, तर डेफिनिटली जे पुढे जाऊन वर्ष, 2 वर्ष किंवा 6 महिन्यानंतर सिम्प्टम्स त्याचे दिसणार होते, ते आधीच आले. सो आपण कॅन्सर हा एक स्टेज अलीकडे डायग्नोज केलेला आहे. सो आणि डेफिनिटली त्याला लवकर आटोक्यात आणू शकतो. 100% जितका कॅन्सर लवकर आटोक्यात आपल्या डायग्नोस होतो, तितकी त्याची ट्रीटमेंट बेस्ट पॉसिबलमध्ये असते आणि लीस्ट इन्व्हेसिव्ह पॉसिबलमध्ये आपल्याला करता येते. सो त्याचा रिझल्ट पण चांगला असतो. त्याचं ओव्हरऑल प्रोग्नोसिस ज्याला म्हणतो आम्ही, ओव्हरऑल सर्व्हायव्हल ज्याला म्हणतो आम्ही, ते सगळं चांगलं असतं. आता आपण झालं की डिटेक्ट झाला, तुम्हाला कळलं की कॅन्सर आहे आणि आपल्याला सर्जरीज कोणत्या ऑर्गनला कराव्या लागतात आणि त्या कुठल्या असतात? खरं म्हणजे वरपासून खालपर्यंत सगळ्याच अवयवाला कॅन्सरला सर्जरी लागते. हो. म्हणजे मी सर्जिकल ऑन्कॉलॉजिस्ट आहे म्हणून मी म्हणत नाहीये. हो. पण डेफिनेटली की जे कॅन्सर अर्ली स्टेजमध्ये असतात, हं. कुठलाही जो कॅन्सर पसरलेला नाही आहे, हो. सोप्या भाषेत ज्याला आपण 4th स्टेजचा कॅन्सर म्हणतो. हो. मी माझ्या पेशंटना नेहमी सांगतो, की आपला अवयव सोडून ज्या दुसऱ्या अवयवामध्ये कॅन्सर पसरला तो 4th स्टेजचा कॅन्सर आहे. हो. म्हणजे आता ब्रेस्ट कॅन्सर हा ब्रेस्ट सोडून लंगमध्ये पसरलेला आहे, लिव्हरमध्ये, तर हा 4th स्टेजचा कॅन्सर आहे. हो. कुठल्याही 4th स्टेजच्या कॅन्सरमध्ये सर्जरीचा रोल काही नाहीये. करेक्ट. मग कुठलाही अवयव असू देत, अन्ननलिका असू देत किंवा संडासची पिशवी असू देत, डेफिनेटली काही वेगळ्या गोष्टी असतात. इमर्जन्सीमध्ये आम्हाला कुठे आतडं फुटलं आहे, कुठे ब्लीडिंग होत आहे, श्वास घ्यायला त्रास होत आहे, जठराचा कॅन्सर आहे आणि कंटिन्यूअस उलट्या होतात. तर हां. इमर्जन्सीमध्ये काही पॅलिएटिव्ह सर्जरी करायला लागतात, या गोष्टी वेगळ्या आहेत. हो. पण अदरवाईज 4th स्टेजच्या कॅन्सरमध्ये सर्जरीचा रोल काही नाहीये. काही बाकीच्या जे पण स्टेजेस आहेत, 1st स्टेज, 2nd स्टेज, 3rd स्टेज, त्या सगळ्या कॅन्सरमध्ये आपल्याला सर्जरी लागते. राईट फ्रॉम तोंडाचा कॅन्सर असू देत, अन्ननलिकेचा कॅन्सर असू देत, ब्रेस्ट कॅन्सर असू देत, कोलोरेक्टल असू देत किंवा इव्हन लिव्हर कॅन्सर असू देत. आता चेंजिंग ट्रेंडप्रमाणे काही प्रोटोकॉल्स बदललेले आहेत. हं. आता ब्रेस्ट कॅन्सरमध्ये बऱ्याच वेळा इव्हन अर्ली स्टेजमध्ये सुद्धा आम्ही सर्जरीच्या आधी किमोथेरपी देतो, ज्याला न्यूएडज्युव्हंट किमोथेरपी म्हणतो, हो. आणि मग ऑपरेशन करतो. हो. किंवा इव्हन इसोफेगस अन्ननलिकेच्या कॅन्सरमध्ये आम्ही ऑपरेशनच्या आधी रेडिएशन आणि किमोथेरपी देतो आणि मग ऑपरेशन करतो. पण ॲट द एंड ऑफ द डे ऑपरेशन हे लागणारच आहे. हो. डिपेंडिंग ऑन द स्टेज, की
अर्ली स्टेज आहे तर आपण डायरेक्टली आधी सर्जरी करतो आणि ऑपरेशन केल्यानंतर त्या कॅन्सरच्या त्याच्या कुठल्या कॅन्सरचा कुठल्या अवयवाचा कॅन्सर आहे आणि कुठला टाईप आहे त्याच्याप्रमाणे त्याला किमो किंवा रेडिएशन किंवा दोन्ही लागणार असेल तर दोन्ही आपण देतो. दोन्ही आपण देतो. समजा कॅन्सरचं प्रमाण मोठं असेल, कॅन्सर आजूबाजूच्या रक्तवाहिन्या किंवा क्रिटिकल अवयव असतात त्यांना जर चिकटलेलं असेल, म्हणजे समजा आपण म्हणतो की जठराचा कॅन्सर आहे. आता स्टमकचे लोकेशन असं आहे की समजा हे जठर खालती पॅनक्रियासला चिकटलेलं आहे हं. किंवा लिव्हरमध्ये चिकटलेलं आहे, तर आपण हे ऑपरेशन करू शकत नाही. म्हटल्यानंतर हं. जरी तो कॅन्सर इकडे तिकडे पसरलेला नसेल, पण तरीही त्याच्या चिकटलेल्यामुळे, ज्याला आम्ही अडेरंट म्हणतो, हं. आपल्याला ऑपरेशन करता येऊ शकत नाही. मग अशा वेळेस आपण त्यांना आधी केमोथेरपी देतो, आजार कमी होईल, आटोक्यात येईल असं बघतो आणि त्याच्यानंतर ऑपरेशन करतो. सो स्टेजप्रमाणे सर्जरी आधी लागेल का नंतर लागेल हे डिसाईड होतं आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं तर 4th स्टेजला आपण कॅन्सर सर्जरी करत नाही. खरं. बाकीच्या सगळ्या याच्यामध्ये आपण सर्जरी करतो. आता हे जे तुम्ही सर्जरी सांगितल्या त्यातले कुठल्या सर्जरी अशा आहे की ज्याला आपण सक्सेसफुली त्या सर्जरी करू शकतो आणि त्याच्यानंतर लाईफ स्पॅन पण वाढतो आणि खूप जास्त तुम्हाला केमो आणि रेडिएशन पण नाही लागत? ॲक्च्युली प्रत्येक कॅन्सर नंतर लाईफ स्पॅन वाढू शकतो. हो. सो जसं मी सांगितलं, कुठलाही कॅन्सर जो फर्स्ट स्टेजमध्ये डिटेक्ट होतोय, सेकंड स्टेजमध्ये डिटेक्ट होतोय, हं. याच्यानंतर जर कॅन्सरची सर्जरी व्यवस्थित झाली असेल किंवा सर्जरीनंतर त्या कॅन्सरला जे लागणार आहे किमोथेरपी, रेडिएशन किंवा दोन्ही व्हॉटएव्हर, ते जर व्यवस्थित घेतलं तर डेफिनेटली अशा पेशंटना 80 ते 85% ओव्हरऑल सर्व्हायव्हल 5 वर्ष राहण्याचा, त्याच्यानंतर 7 वर्ष राहण्याचा चान्सेस आहे. सो कॅन्सर नंतर कॅन्सरचं पुढचं जे आयुष्य आहे ट्रीटमेंट नंतर, हे डेफिनेटली डायरेक्टली संबंधित आहे कॅन्सरची स्टेज काय आहे. सो ऑपरेशन केलं आहे किंवा रेडिएशन घेतलं, किमो घेतलं म्हणून त्याला कॅन्सर परत येणार नाही असं नाही आहे. पण डेफिनेटली जर ट्रीटमेंट नाही घेतली त्याच्या कंपॅरिझनमध्ये या पेशंटचं ओव्हरऑल सर्व्हायव्हल आहे ते खूप चांगलं आहे. हं. अर्ली स्टेजचे कॅन्सर, आता कितीतरी वेळा आमच्याकडे ब्रेस्ट कॅन्सर, तोंडाचे कॅन्सर किंवा इव्हन इसोफेगसचे कॅन्सर येतात, जे 10 वर्ष झाले, 8 वर्ष झाले, 12 वर्ष झालेत, फॉलोअपला येतात 8-10 वर्षानंतर. ॲक्च्युअली आम्ही त्यांना सांगतो की आता 5 वर्ष झाले, 10 वर्ष झालेत, यू आर कॅन्सर फ्री. आम्ही त्यांना आता कॅन्सरमधून तुम्ही मुक्त झालेला आहात हे करेक्ट. आम्ही हे करतो. त्याच्यामुळे सर्व्हायव्हल जे आहे हे हे वाढतंच. डायरेक्टली स्टेजशी रिलेटेड आहे आपल्या. आता म्हणजे मी एक 15-20 वर्षापूर्वी जर बघितलं, माझ्या आजोबांना इसोफेजियल कॅन्सर होता. त्याच्यामुळे मी ते बऱ्यापैकी बघितलेलं की तेव्हा त्यांची सर्जरीची स्टेज नव्हती आणि तेव्हा एवढं ॲडव्हान्समेंट पण नव्हतं. तर तेव्हापेक्षा आत्ता काय ॲडव्हान्स आपण की आधी असं होत होतं आणि आत्ता ही टेक्निक आली त्याच्यामुळे तो खूप फरक पडलेला आहे. तर तसं काही गोष्टी आहेत का? आहेत ना, आज डेफिनेटली सगळ्या प्रकारे, म्हणजे पहिली गोष्ट डायग्नोसिसमध्ये आता खूप फरक पडलेला आहे. आता आज आपल्याकडे MRI, CT स्कॅन, पेट स्कॅन सगळे स्कॅन आहेत हो. किंवा EUS स्कॅन आहेत, इसोफेगस करता म्हणायचं झालं तर, की हो. जे आपल्याला ॲक्युरेटली कॅन्सर आहे की नाही आणि असेल तर त्याची स्टेज काय हे आपल्याला कळतं. हां. त्याचबरोबर ट्रीटमेंट प्रोटोकॉल झाला. आजपासून 10 वर्ष, 15 वर्षापूर्वी फक्त ओपन सर्जरी आपण करायचो. करेक्ट. म्हणजे इसोफेगस करता ज्या सर्जरी आपण करू शकतो, 3-4 अप्रोच आहेत. पण सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आयदर पोट उघडून करतो आपण किंवा फुफ्फुसाच्या पिंजऱ्यातून ओपन करून करतो आणि मग शेवटी मानेतून ओपन करतो. तर हो. ओपन सर्जरी होती. हं. मग रिव्हॉल्युशन नंतर लॅप्रोस्कोपिक सर्जरी आली, थोरॅकोस्कोपिक सर्जरी आली. आज आम्ही अन्ननलिकेच्या पूर्ण सर्जरी या दुर्बिणीतून करतो. पोटातून दुर्बीण टाकून किंवा फुफ्फुसाच्या इथून दुर्बीण टाकून. सो की होल सर्जरी ज्याला म्हणतो, 1-1 सेंटीमीटरचे फक्त छिद्र करून आपण करतो.